नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित वाळके तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर मित्रांनो, आपण बायोमॉलिक्यूल चॅप्टर्स काल पूर्ण केलेले आहेत. तर त्यासंबंधी काय रिगार्डिंग MCQ किंवा कोणत्या टाईपचे MCQ विचारले गेले आहेत ते आपण थोडेसे काय करूयात पाहूयात, जेणेकरून आपली MCQची काय होईल प्रॅक्टिस होईल. क्वेश्चन कशा प्रकारे विचारला आहे, त्याचबरोबर त्यांचे पर्याय कशा प्रकारे दिले आहेत आणि आपल्याला ते पर्याय कशा प्रकारे काय करायचे आहेत ऑप्टेट आउट, आणि आपल्याला जो की करेक्ट पर्याय आहे तो करेक्ट पर्याय कसा निवडायचा ह्याबद्दल थोडंसं पाहूयात. तर आपण काल थोडे MCQ पाहिले होते. त्यात आपण पाहिलं होतं की मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट्स हा काय पाहिलं गेलं तर इट इज द अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस द हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी. त्याच्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीपेक्षा तो काय करतो पाहिलं गेलं तर किती प्रमाणावर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन काय आहे त्या ठिकाणी प्रेझेंट. आपण ग्राफ पाहिला होता. मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा तो काय करतोय हाफ कॉन्सन्ट्रेशन जेवढं 1/2 Vmax आपण काय केलं होतं पाहिलं होतं. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपण जसं इन्क्रीज करू तसं काय होत होता ग्राफ इन्क्रीज होत होता. मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे मॅक्झिमम तो काय करत होता काम करत होता. तर त्याची हाफ कॅपॅसिटी किती झाली त्याचा 1/2 Vmax. किती झाली मॅक्झिमम व्हेलॉसिटी. सगळ्यात जास्त प्रमाणात तो काय करू शकतोय त्याच्या एक्स्ट्रा तो काय काम करू शकत नाही. त्याची मॅक्झिमम व्हेलॉसिटी 1/2 Vmax काय होतं पाहिलं गेलं तर त्याची जो की त्याची हाफ व्हेलॉसिटी आहे पाहिलं तर किती आहे त्याला म्हणायचं हाफ Vmax किंवा हाफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ज्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला काय करतोय हाफ Vmax काय करतोय अचीव करतोय. द अमाऊंट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस द हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ द एन्झाइम ॲक्शन. त्याला काय म्हणायचं मायकेलिस मेंटेन्स कॉन्स्टंट. जे की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असेल त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणले मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट आपण म्हणलो. त्याचबरोबर पाहिलं होतं कधी साईज ऑफ mRNA इज जनरली रिलेटेड टू द mRNA आपण काल पाहिला होता. काय होता DNA पासून RNA तयार होतो, पण केवढा RNA तयार होतोय जेवढे त्याच्यामध्ये काय असेल कोडॉन रिजन असेल तेवढ्या कोडॉने तेवढी त्याची काय झाली पाहिजे तर साईज झाली. कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला काय असतं एक स्टार्ट कोडॉन त्याला आपण डिनोट करतो AUG, आणि नंतर काय असतात स्टॉप कोडॉन 3 तुम्ही आपण पाहिलेले. त्यापैकी हे जो की DNAचा जो की कोडॉन रिजन आहे तेवढी त्याची काय असे पाहिजे तर नंबर ऑफ कोडॉन्स किती तेवढी त्याची काय झाली जनरली साईज झाली. त्यानंतर आपण इन्झाईम पाहिली होती. ह्या इन्झाईम्समध्ये काय पाहिलं तर वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. जे मॉलिक्युल्स काय होतात वेगवेगळ्या रिॲक्शन्स कॅरी आउट करतात. तर ह्या रिॲक्शन्स कोणकोणत्या पाहिल्या गेलं तर फर्स्ट रिॲक्शन ही कोणते सेकंड. ह्याच्यामध्ये फक्त पहिल्यांदा विचारलं काय होतं आपल्याला कोणत्या क्लासमधला बिलॉंग्स करतो पाहिलं गेलं तर विच इट इज अ ग्लुकोज. एक रिॲक्शन आहे ग्लुकोज कन्वर्ट इंटू द ग्लुकोज 6 फॉस्फेट. तर ह्यामध्ये पाहिलं गेलं तर काय होणार आहे ग्लुकोज हा ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतोय. तर त्या ठिकाणी की सगळ्यात सुरुवातीला आहे त्या ठिकाणी काय इन्झाईम्स कोणता आहे आणि त्या इन्झाईमचा क्लास कोणता विचारला होता. आपण रिॲक्शन प्रॉपर पाहिले होते 6 क्लास पाहिले होते ऑक्सिडोरेक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, आयसोमरेज, लायेज आणि लायगेज वगैरे. ह्या सगळे 6 क्लास होते. त्यातलं जे की ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू द ग्लुकोज 6 फॉस्फेट या ठिकाणी जो की ATP आहे हा ATP याच्यावरती काय केला होता ट्रान्सफर केला होता म्हणून हा ग्रुप ह्या इन्झाईमचं नाव काय होतं ट्रान्सफरेज. ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी काय ट्रान्सफरेज आहेत म्हणून ह्याचं काय म्हणलं तर पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी एकच ठिकाणी ट्रान्सफरेज आहे. साहजिक आहे बाय डिफॉल्ट ह्या ठिकाणी काय होतोय ऑप्शन आपल्याला मिळतोय. आपल्याला पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी दुसरं पाहायची पण गरज नाही की इन्झाईम्स कोणता आहे कोणता नाही. तुम्हाला फक्त इन्झाईमची रिॲक्शन कोणती त्याच्यावरून तुम्ही इझिली काय करू शकता तो क्लास तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आपल्याला माहिती आहे की इन्झाईम ग्लुकोकायनेज आहे. ह्या ठिकाणी एकच इन्झाईम आहे, 2 ठिकाणी ग्लुकोकायनेज आहे, पण एका ठिकाणी लायज दिलाय तर एका ठिकाणी काय दिलाय ट्रान्सफरेज दिलाय. इन्झाईममध्ये रिॲक्शन आपल्याला माहिती आहे कसली आहे ट्रान्सफरेज रिॲक्शन आहे. इझिली आपण फाइंड आउट करू शकतो कोणत्या टाईपचा आहे पाहिलं तर ट्रान्सफरेज टाईपच्या ठिकाणी इन्झाईम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द नेम ऑफ इन्झाईम मार्क्स आय. ह्या इन्झाईमचं नाव काय पाहिलं गेलं तर आत्ताच आपण रिॲक्शन पाहिली काय नाव ग्लुकोज इज कन्वर्टेड टू ग्लुकोज 6 फॉस्फेट. ही ग्लायकोलिसिसची फर्स्ट स्टेप आहे. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये ग्लायकोलिसिस लर्न करणार आहोत. फर्स्ट स्टेप आहे ह्या ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतोय. इन्झाईम्स काय आत्ताच पाहिलं आपण ग्लुकोकायनेज. त्यावरती फॉस्फेट ग्रुप ॲड होतोय. ज्या ठिकाणी मी सांगितलं होतं फॉस्फेट ग्रुप ॲड होतोय त्या ठिकाणी त्याला म्हणायचं इन्झाईमच्या बऱ्यापैकी काय नाव दिलं तर कायनेज. ज्या ठिकाणी लक्षात ठेवा नावातच इन्झाईमची ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी काय केल्या आहेत
दिलेले असतात. आता त्या ठिकाणी एक नंबरचा एन्झाईम आहे सुक्रेज. आता सुक्रेज आहे हा काय करतोय, सुक्रोजचं डिग्रेडेशन करतोय. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट. तुमच्याकडे समजा डीएनए नावाची एन्झाईम्स आहेत ASC, जे काय करतात डीएनएला डिग्रेड करत असतील. RNA आहेत, RNAला डिग्रेड करतात. लायपेज आहेत वेगवेगळे, लिपिडला डिग्रेड करतात. सुक्रेज आहे सुक्रोजला डिग्रेड करेन, अशा नावातच बऱ्यापैकी काय. प्लस फॉस्फेटेज आहेत, हे काय करतील फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करतील. कायनेज फॉस्फेट ग्रुप ऍड करतात, तर फॉस्फेटेज हे काय करतात फॉस्फेट ग्रुपला काय करत असं रिमूव्ह करण्याचं काम करतात. ठीक आहे, आयसोमरेज एकमेकांच्या इथे काय करतात आयसोमरिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. मग आयसोमरेज पण नाहीये. अल्डोलेज परत ब्रेकडाऊनचं काम करतात. लायसिसचं एन्झाईम पाहिलं या ठिकाणी ग्लुकोजचं काय ब्रेकडाऊन झालेलं नाहीये. सिंपल ऐकायला गेलं तर एन्झाईमचं नाव पण माहिती आहे आणि आपण तसंही आयडेंटिफाय करू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो, जरी आपल्याला इन्फॉर्मेशन काहीच नोंद नसली तरी पण. त्यानंतर सेकंडरी मेटाबॉलिट्स आपण पाहिलं की जे काही ग्लुकोसायनेट्स आहे, हा ग्लुकोसायनेट्स कॅबेजमध्ये कशासाठी प्रोड्यूस होतो पाहिलं तर ज्या वेगवेगळ्या पेस्ट आहेत ह्या पेस्टपासून त्याला काय करायचे प्रोटेक्शन करायचे. त्या आपण कोबू खाताना एक पर्टिक्युलरली त्याचा स्मेल येतो. हा स्मेल म्हणजे काय पाहिलं तर त्याच्यामध्ये असणारे सेकंडरी मेटाबॉलिट्स आहेत. सेकंडरी मेटाबॉलिट्स कोणते पाहिलं तर ग्लुकोसायनोलेट्स आहेत. काम काय फक्त आपल्याला स्मेल किंवा वेगळा स्मेल यावा म्हणून, तर जे की त्या ठिकाणी त्याला काय होणार आहे वेगवेगळ्या पेस्टचा त्याच्यावरती अटॅक होणार आहे. त्या अटॅकला रेजिस्टन्स म्हणून तो काय करतोय ग्लुकोसायनोलेट्स प्रोड्यूस करतोय. इट मेनली प्रोटेक्ट्स फ्रॉम द मेनी पेस्ट्स. पोलिनेशनसाठी उग्रवास कधीच नसतो पाहिलेलं तर सिंपल. त्यानंतर बीड्स तो काही सराउंडिंगचे स्प्रेड करायला तो काही स्मेल यूज करू शकत नाही. त्याचबरोबर पाहिलं तर सॉईल फर्टिलायझेशनसाठी पण त्याचा काहीच रोल नाही आहे. ते काही फर्टिलायझर नाही, स्मेलचा आणि फर्टिलायझरचा काहीच संबंध नाही. डायरेक्टली तुमचं काय करतं पाहिलं तर ॲन्सर या ठिकाणी निघते. जरी माहिती नसेल तरी उग्र स्मेल थोडासा तुम्ही कोण विचार करून की पोलिनेशनसाठी उग्र स्मेल दिला आहे, कधीच नसते. जे की स्मेल कसा पाहिजे थोडासा चांगला पाहिजे तरच पोलिनेटर एजंट्स काय त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. वीडचं त्या ठिकाणी वीडला काही स्मेलची काही गरज नाही. आणि प्लस पाहिलं तर फर्टिलायझेशनसाठी पण त्याचं काही स्मेलची गरज. सिंपल उत्तर काय निघतं पाहिलं तर जरी काहीच माहीत नसलं तरी तुम्ही थोडंसं डोकं लावून पण काय करू शकता आपण इझिली ॲन्सर फाइंड आउट करू शकतो. आपल्याला एवढंच करायचं की ॲन्सरमधले बाकीच्या स्टेप्स कशा एलिमिनेट करतील आणि कसं आपलं ॲन्सर काय करेन इझिली निघेल. पण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला बऱ्यापैकी माहीत पाहिजे तर आणि तरच आपण MCQ करू शकतो इझिली सोडू शकतो. लॉजिक काहीच नसेल प्रत्येकामध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज अ केन शुगर. त्यांनी विचारलं की खालीपैकी कोणतं एक्झाम्पल आहे जे की केन शुगरचं एक्झाम्पल आहे. आपल्याला माहिती आहे केन शुगरचे एक्झाम्पल कोणते पाहिजे तर केन शुगर कोणते पाहिजे तर शुगर केनमध्ये आपली जे की आपण डे टू डे लाईफमध्ये ती आपण म्हणतो टेबल शुगर. कोणती शुगर म्हणतो टेबल शुगर. जी शुगर आपण काय करतोय डे टू डे लाईफमध्ये खात असतोय, चहामध्ये टाकून खातोय किंवा जी घरगुती शुगर त्याला म्हणायचं केन शुगर किंवा टेबल शुगर. ही कोणती पाहिजे तर सुक्रोज. कोणती आहे माल्टोज तुम्ही पाहिले माल्ट शुगर आहे. ग्लुकोज सगळ्या मॉलिक्युलचा आपण काय करतोय एनर्जी पर्पज यूज कशाच्या फॉर्ममध्ये करतोय ग्लुकोजच्या. फ्रुक्टोज कोणती शुगर आहे हनी शुगर आहे. ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो लक्षात ठेवा. जसं विचारले केन शुगर कोणती जसं विचारणार हनी शुगर कोणती फ्युचरमध्ये ह्याच्यावरती MCQ शकतो लक्षात ठेवा. हनी शुगर कोणती पाहिजे तर फ्रुक्टोज आहे. नेक्स्ट MCQ पाहिजे तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज आर नोन ॲज अ सॅकराइड्स. सॅकराइड्स कुणाला म्हणलंय कशाला सॅकराइड्स म्हणणार आपण पाहिलेलं तर आपण पाहिले एक्झाम्पल्स वेगवेगळे मोनोसॅकराइड डायसॅकराइड पॉलिसॅकराइड्स. काय होतं सॅकराइड्स पाहिले तर हे होते कार्बोहायड्रेट्स. अमिनो ॲसिड्स फॅटी ॲसिड्स नाही, सिम्पल्स काय होते कार्बोहायड्रेट्स. ह्याच्यामध्ये काहीच ऑप्शन काही गरज पण नाही. इझिली ह्याच्यातून काय होतंय ॲन्सर फाइंड आउट होते. आपण कारण एक्झाम्पल पाहिजे मोनोसॅकराइडचे पॉलिसॅकराइडचे. सॅकराइड स्टँड फॉर द कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट MCQ पाहत काय विचारलंय द स्पेसिफिक रिजन ऑफ एन्झाईम विच कंबाईन्स विथ सबस्ट्रेट इज कॉल्ड एज. त्या ठिकाणी कोणत्या रिजनला काय होतंय एन्झाईम्स काय होतोय सबस्ट्रेट बरोबर इंटरॅक्शन करतोय. हा कन्सिडर करा तुमचा एन्झाईम आहे, हा कन्सिडर करा तुमचा सबस्ट्रेट आहे. जे की सबस्ट्रेट बाइंडिंग साईट आहे. हा सबस्ट्रेट कोणत्या ठिकाणी बाइंड होतोय त्या साईडला काय म्हणलं पाहिजे तर विथ कॉल ॲज अ
ॲक्टिव्ह साईट. त्याला आपण काय म्हणलं होतं काल? ॲक्टिव्ह साईट म्हणलं होतं. काय ॲक्टिव्ह साईट्स म्हणत आपण तुम्ही पाहिलं लॉक अँड की मॉडेल पण पाहिलं तुम्ही, किंवा तुम्ही पाहिलं तर फिशरचं इंडो स्पीड मॉडेल पण पाहिलं होतं. लॉक अँड कीमध्ये काय पाहिलं होतं? ज्या ठिकाणी काय बरं केलं होतं आपण, काय होतं लॉक अँड की मध्ये काय, ज्या ठिकाणी की बसते की आपण लॉकला कीकडून वरतून लावतो, पाठीमागून लावतो, खालून लावतो, असं कधीच होत नाही. ज्या ठिकाणी त्याची पोझिशन आहे त्याच ठिकाणी त्याला काय करतो आपण, की बाइंड करतो. तसंच त्या पाहिलं गेलं तर एन्झाईम आहे, एन्झाईमची जी ॲक्टिव्ह साईट आहे त्याच ॲक्टिव्ह साईटला काय होईल पाहिलं तर सबस्ट्रेट बाइंड होईल. दुसऱ्या कोणत्याच साईटला सबस्ट्रेट बाइंड होणार नाही, आणि त्या साईटला सबस्ट्रेट बाइंड होईल त्या साईटला म्हणायचं ॲक्टिव्ह साईट. कोणती साईट म्हणायचं? ॲक्टिव्ह साईट. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 9 नंबरचा क्वेश्चन काय विचारतो पाहिलं गेलं तर द कन्सेप्ट सजेस्ट दॅट द ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम्स इज अ फ्लेक्झिबल्स अँड कंटिन्युअसली रिशेप. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की कंटिन्युअसली रिशेप घेत असेल तर काय व्हायला तर हे कोणतं मॉडेल आहे? इट इज अ इंड्यूस फिट मॉडेल आहे. लक्षात ठेवा. काय होतंय, सबस्ट्रेट एन्झाईम सबस्ट्रेट बरोबर बाइंड होतोय. बाइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतात? कन्फर्मेशनल चेंजेस होतात. सगळ्यात सुरुवातीला कोण आलं पाहिजे तर, जो की फ्लूइड मोझॅइक मॉडेल कशा रिलेटेड पाहिजे तर इट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचा मॉडेल काय पाहिलं तर फ्लूइड मोझॅइक मॉडेल आहे. 1972 साली सिंगर आणि निकोल्सन हे दोन सायंटिस्ट पाहिले तर सिंगर आणि निकोल्सननी काय केलं होतं, फ्लूइड मोझॅइक मॉडेल मांडलं होतं. आणि फ्लूइड मोझॅइक मॉडेल कशाचं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन रिलेटेड आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसे आहे? क्वासी फ्लूइड आहे, डबल मेम्ब्रेन आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. लोकांकी हायपोथेसिसमध्ये सांगितलं फक्त की ज्या ठिकाणी एन्झाईम आहे त्या ठिकाणी काय होईल? सबस्ट्रेट बाइंड होईल. पण इंडो स्पीडमध्ये काय सांगितलं होतं? सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतील? कन्फर्मेशनल चेंजेस पाहायला मिळतील. अशा मॉडेल आपण काय म्हणतो? इंडो स्पीड. ज्याच्यामुळे काय होतंय? कंटिन्युअसली रिशेप्स. एकदा का सबस्ट्रेट परत प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झाला, परत एन्झाईम त्याच्या काय करतोय? O1 स्टेटमध्ये येतोय, परत त्याच्या जागेवरती येतोय. त्याला काय म्हणलं जातं पाहिलं तर, म्हणजे लॉक आहे, लॉक ओपन करायचोपर्यंत आपल्याला काय असते थोडं चेंज, चावी काढून घेतली, परत त्याची नॉर्मल पोझिशन आहे लॉकची, त्या पोझिशनला लॉक काय आहे जागा होते. हे कोणी सांगितलं पाहिलं तर हे इंडो स्पीड मॉडेलमध्ये सांगितलं होतं. मायकेल्स मेंटेन एक मॉडेल तुम्ही पाहिलं होतं. कशात पाहिलं तर टाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते मॉडेल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे डायस्कोरिया. डायस्कोरिया असं प्लांटचं पाहिलं तर याम प्लांट म्हणतो. ह्याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलं आहे काय माहिती, याला इम्पॉर्टंट का दिले पाहिजे तर हे कसं आहे पाहिलं तर मेनली विच इज हेल्पफुल फॉर द कंट्रोल द बर्थ पिल्स. ज्या की आपण बर्थ पिल्सच्या कंट्रोल करण्यासाठी ज्या की पिल्स वापरतोय, त्या पिल्समध्ये एका डायस्कोरिया प्लांट्स किंवा याम प्लांट्सचं काय केलं आहे? यूज केले. ज्याच्यामध्ये काय पाहिलं तर डायोजनिन नावाचं काय आहे? स्टिरॉइड आहे. हे स्टिरॉइड काय सगळ्यात इम्पॉर्टंट स्टिरॉइड कन्सिडर केलं तर जे की बर्थ कंट्रोल पिल्समध्ये काय आहेत? यूज केलेले आहेत. डायस्कोरियामध्ये डुक्करकंदी नावाचं, मराठी डुक्करकंद म्हणतो आपण त्याला. आपण नॉर्मली काय पाहतो, बटाटे आहेत, बटाटे काय लागतात? जमिनीच्या खाली लागतात. पण हे डायस्कोरियाला बटाटे टाईपच वरती दिसतं, ते झाडाच्या वरती लागलेले दिसतात. ह्याच्यावरती 2-3 क्वेश्चन त्याला डायस्कोरिया प्लांट्सवरती. लक्षात ठेवा, इट इज अ स्टेरॉइडल एक मॉलिक्युल्स याला म्हणतो आपण डायोजनिन. हे डायोजनिनचा यूज काय आहे? यूजवरती एक वेळेस क्वेश्चन विचारला. इट इज मेनली युजफुल फॉर द टू कंट्रोल द बर्थ पिल्स. ठीक आहे, बर्थ पिल्स जे कंट्रोल करण्यासाठी काय वापरलेलं आहे? याम प्लांटचा यूज केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपाऊंड विथ सिंपल शुगर 2 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड ग्लिसरॉल्स आर कॉल्ड ॲज. त्याच्यामध्ये काय आहे? ग्लिसरॉल आहे प्लस फॅटी ॲसिड आहे विथ काय आहे? सिंपल शुगर आहे. शुगर नसते तर आपण काय म्हणलं होतं? फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. काय म्हणलं असतं आपण? सिंपल लिपिड म्हणलं असतं. पण ह्या ठिकाणी काय पाहिलं तर शुगरचा पार्ट आहे, त्या ठिकाणी ग्लुकोजचा पार्ट आहे, एखादी शुगरची मॉलिक्युल आहे, म्हणून याला काय म्हणलं तर लिपिड प्लस शुगर काय म्हणलं आपण? ग्लायकोलिपिड. लिपिड प्लस फॉस्फेट काय म्हणलं आपण? फॉस्फोलिपिड्स. प्रोटीन प्लस लिपिड्स काय म्हणलं आपण? लिपोप्रोटीन. तर सिंपल प्रोटीन्समध्ये काय ते पाहिलं तर फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल. आपल्या ग्लायकोलिपिड्समध्ये काय येणार आहे? उत्तर ग्लायकोलिपिड्स आहेत. फॅटी ॲसिड प्लस ग्लिसरॉल प्लस सिंपल शुगर. लिपोप्रोटीनमध्ये काय येणार आहे? लिपिड प्लस प्रोटीनचा पार्ट्स. आणि फॉस्फोलिपिड्समध्ये काय येणार आहे? फॉस्फेट प्लस लिपिडचा पार्ट्स. नावातच सगळं पाहिलं तर या ठिकाणी ग्लायको स्टँड फॉर द ग्लुकोज किंवा शुगरचं मॉलिक्युल्स लिपिड्स. ग्लुकोज प्लस ग्लायको लिपिड्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. काय विचारलं आहे? गिवन बिलो 2 स्टेटमेंट दिलेले पाहिजे तर स्टेटमेंट 1 काय म्हणतंय? Disaccharides are soluble in water, hence can be easily passed through the
सेल मेम्ब्रेन बाय डिफ्युजन. डायसॅकराइड्स त्यांनी सांगितलं की डायसॅकराइड्स काय होतात, इझिली सोल्युबल्स इन वॉटर्स. आता सगळ्या डायसॅकराइड इझिली सोल्युबल आहेत का? नाही. काय अनइझिली सोल्युबल्स पण आहेत. त्या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या इझिली काय सेल मेम्ब्रेन थ्रू बाय डिफ्युजननी काय होणार नाही, पास होणार नाही. त्यांना काय लागणार आहे, एनर्जी रिक्वायरमेंट्स आहेत. जर पाहिलं गेलं तर सगळे डिफ्युजननी काय होणार नाही, काही ऑस्मोसिस होतील, तर काय होतील ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी बऱ्यापैकी पाहायला मिळते, कारण ही डायसॅकराइड्स आहेत. त्यानंतर पाहिलं तर स्टेटमेंट 2 आहे, ऑल डायसॅकराइड्स आर रिड्युसिंग शुगर्स. ॲक्च्युली पाहायला गेलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं की सुक्रोज आहे, सुक्रोज डायसॅकराइड्स तुम्ही 3 पाहिलं, तुम्हाला पाहिलं होतं सुक्रोज, माल्टोज आणि त्या ठिकाणी लॅक्टोज. तर हे पाहिलं तर प्लांट आहे, प्लांट्स कशी करते, सुक्रोज जी आहे ही नॉन रिड्युसिंग शुगर आहे, ग्लुकोज आहे ही रिड्युसिंग शुगर, ज्याचा वन एंड किंवा आपण त्याला म्हणतो ॲनोमरिक कार्बन त्याचा काय फ्री आहे, अशांना काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर. आता रिड्युसिंग शुगर पाहायला गेलं तर जी सुक्रोज आपण पाहिलं तर प्लांटमध्ये काय मी एक्झाम्पल सांगतो की प्लांटमध्ये नॉन रिड्युसिंग शुगर जे की एनर्जी पर्पज काय केलं ते यूज केलं जाते. तर जी सुक्रोज होती ही कशी होती, डायसॅकराइड्स. त्याच्यामध्ये हे पण वाक्य स्टेटमेंट सेकंड पण कसं आहे, रॉंग आहे. दोन्ही वाक्य बोथ स्टेटमेंट 1 and 2 both are correct, both are wrong. One is correct, second incorrect, first is incorrect, second is correct. आपलं काय उत्तर आहे, both are incorrect. दोन्हीच्या दोन्ही कसे पाहायला गेले तर इनकरेक्ट. 12 नंबरचा क्वेश्चन पाहायला गेलं तर ग्राफ आहे. आता ग्राफ आपण मगाशीच काढला होता. ग्राफ विच शोज द इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाइम ऍक्टिव्हिटी इन दिस ग्राफ एक्स ॲक्सिस विच रिप्रेझेंट्स. एक्स ॲक्सिस वरती काय पाहायला गेलं तर आपण पाहिलं होतं ही काय झाले, असा ग्राफ काढला होता. या ठिकाणी काय होतं, सिंपल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी होती व्हेलॉसिटी, जेवढं एक पर्टिक्युलर लेवलनंतर काय होते, ग्राफ स्टॉप होते. आता ह्या ठिकाणचं पाहायला गेलं तर काय हे झालं फुल Vmax, इथे झाली 1/2 Vmax किंवा त्याला आपण काय म्हणतो मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट Km. ह्या एक्स ॲक्सिसवर त्यांनी सांगितलं सिंपल काय डिनोट केलेले, ह्या वाय ॲक्सिसवरती काय व्हेलॉसिटी आहे, त्या ठिकाणी दिले व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन्स ऑलरेडी वाय ॲक्सिसवरती आहे, टेम्परेचरचा काही संबंधच नाही आहे. सरळ काय ठिकाणी पाहिलेलं तर सी आणि डी काय पाहिलेलं तर एक टाईम आहे, सी ऑप्शन टाईम, डी ऑप्शन काय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. तर उत्तर काय आपलं पाहिलं तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. आपण ग्राफ ऑलरेडी पाहिलेलं आहे. ह्या ठिकाणी काय लिहितो आपण एक्स ॲक्सिस डिनोट केलेलं आहे, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन डिनोट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम ठीक आहे, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, उत्तर काय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. 14 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, तुम्ही पाहिलेलं तर स्टेटमेंट दिला 2. पहिले स्टेटमेंट काय म्हणते, प्रोस्थेटिक ग्रुप इज अ फर्मली बाउंड टू द प्रोटीन कंपोनंट्स ऑफ एन्झाइम बाय केमिकल बॉन्ड. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय नाही काहीतरी काय केमिकल बॉन्ड आहे. हा तुमचा मेन एन्झाइम आहे, एन्झाइम बरोबर काय केलेला आहे प्रोस्थेटिक ग्रुप काय बाइंड आहे. पण बाइंड करताना बऱ्यापैकी काय लागतात, एखादा प्रोस्थेटिक ग्रुप कोणता काय मॅग्नेशियम कन्सिडर करा किंवा कोणताही कन्सिडर करा, एखादा ग्रुप हा काय पाहिला गेलं तर हा काही ना काहीतरी केमिकल बॉन्डनी बाइंड आहे. बरोबर आहे ह्याचं उत्तर का, ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी इंट्रॅक्शन आपल्याला काय मिळतात पाहायला मिळतात. स्टेटमेंट सेकंड काय सांगते पाहिलं गेलं तर प्रोस्थेटिक ग्रुप कॅन बी रिमूव्ह फ्रॉम प्रोटीन पार्ट्स ऑफ एन्झाइम्स बाय हायड्रोलिसिस. इन द लाईट ऑफ द अबो स्टेटमेंट सिलेक्ट द करेक्ट. आता प्रोस्थेटिक ग्रुप आहे हा काय केलं तर सांगितलं हायड्रोलिसिसच्या प्रोसेसने काय केलंय रिमूव्ह केलंय. असं आपण कुठंच पाहिलं नाही की हायड्रोलिसिस होतंय सेकंडने ह्याचं काय होतंय ब्रेकडाऊन होते, कारण हे ह्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग आहे. वेगवेगळ्या वेळी काय करू शकते डिसोसिएशन होऊ शकते, पण डिसोसिएशन झालं त्यांची ॲक्टिव्हिटी काय होणार नाही, कंप्लीट होणार नाही. म्हणून मोस्ट कॉमनली पाहिलं तर स्टेटमेंट सेकंड काय सांगते रॉंग, स्टेटमेंट फर्स्ट काय करेक्ट स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये ऑप्शन काय झालं पाहिजे तर इथे काय बोथ करेक्ट दिले, बोथ इनकरेक्ट दिले, वन करेक्ट दिले, सेकंड काय दिले करेक्ट. ऑप्शन काय बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलं तुम्हाला पाहिलं तर क्वेश्चन आहे विच एलिमेंट इज कॉन्स्टिट्यूट ऑफ ऑल अमिनो ॲसिड्स. कोणतं एलिमेंट्स आहे ज्याच्यामध्ये काय सगळे अमिनो ॲसिड्स काय मिळतात पाहायला मिळतात. कोण पाहिलं तर
कॉपर पाहिले नाही, फॉस्फरस नाही, मॅग्नेशियम नाही. नावातच काय अमिनो ॲसिड. एक कोणता ग्रुप आहे अमिनो आणि दुसरा कोणता आहे ॲसिडिक ग्रुप आहे. अमिनो म्हणजे काय त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप आहे. सिंपल उत्तर निघलं का ह्याच्यामध्ये काय आहेत नायट्रोजन आहे. ऑप्शन काय झाल्याचं पाहिलं तर ऑप्शन सी कॉपर फॉस्फरस मॅग्नेशियमचा कोणच येत नाही, कारण अमिनो ॲसिडमध्ये नावातच काय अमिनो. अमिनो स्टँड फॉर द नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप, ज्याच्यामध्ये काय आहेत अमिनो ग्रुप आहे. 16 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉलर RNA विथ द लेस दॅन 100 न्यूक्लियोटाइड्स. कोणता RNA मॉलिक्युल आहेत ज्या मॉलिक्युल्समध्ये काय व्हायला तर लेस दॅन 100 न्यूक्लियोटाइड्स आहेत. आता आपण जर mRNA वगैरे पाहिला तर mRNAचा जेवढा कोडॉन रिजन आहे तेवढी त्याची काय होती बरं केलं तर साईज होती. आता mRNA साईज आपण फिक्स सांगू शकत नाही. 100 बेस पेअर असेल किंवा 1000 बेस पेअर असेल किंवा 3000 बेस पेअर असेल, त्याची साईज काय प्रत्येकाची व्हॅरी. mRNA ऑप्शन कट झाला. डबल स्टँडर्ड RNA जर आपण पाहिलं गेलं तर डबल स्टँडर्ड RNA मध्ये पण काय असणार आहे RNA याच्यावरती दुसरा RNA काय ॲड आहेत, ह्याची साईज काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. रायबोझोमल RNA जर आपण विचार केला तर रायबोझोमल RNA पण mRNA वरती काय होते तो बाइंड होते. ज्यावेळेस बाइंड होते त्याच्यावर साहजिक ह्याच्यावरून आपल्याला कळते की ह्याची साईज पण काय आहे लार्जर साईज असणार आहे. आपल्याला ऑप्शन काय करायचे एलिमेंट आउट करायचे. तर एकच ऑप्शन राहतो कोणता tRNA. जो tRNA आपण काय तो स्मॉलर काढतो, त्याची साईज पण फिक्स करतो आणि त्याच्यावरती आपण काय करतो एक अमिनो ग्रुप काढतो. जो अमिनो ग्रुप काय करतोय ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं ह्या tRNAचं. tRNA काय करतोय फक्त आणि फक्त जो की अमिनो ॲसिड ग्रुप किंवा अमिनो ॲसिड काय करतोय ट्रान्सफर करतोय, ज्याची साईज सगळ्यात काय पाहिजे तर कमी साईजच्या RNA आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी साईज काय होऊ शकते व्हॅरी होऊ शकते. आपण प्रोकॅरियोटिकमध्ये रायबोझोम्स पाहिले 17S टाईप होते, तर युकॅरियोटिकमध्ये कसे होते 18S टाईप. म्हणजे दोघांची साईज कशी बरं केलं तर चेंजेस आहेत. चेंज कोणाच होत नाही पाहिजे तर चेंज हा फक्त tRNA मध्ये होत नाही आणि त्याची साईज पण कशी आहे स्मॉलर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. खाली स्टेटमेंट दिलेले आहेत आणि स्टेटमेंट विचारलंय की करेक्ट स्टेटमेंट कोणते ते आपल्याला काय करायला ओळखायला लागले. पहिले ऑल एन्झाईम्स आर प्रोटीनेशियस. त्यांनी काय विचारले आपण नेहमी एक वाक्य सकाळी सांगितलं होतं की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स, म्हणजे ऑप्शन 1 काय बरोबर बरोबर आहे. एक वाक्य आपण नेहमी सुरुवातीला पण पाहिले एन्झाईमच्या वेळेस ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. ऑप्शन 1 कशा कशात आहे पर्याय 1 तर कट झाला, पर्याय सेकंडमध्ये थर्डमध्ये आणि प्लस तुमच्या कशामध्ये पाहिजे तर डी मध्ये नाही. दोन ऑप्शन आपण काय करतोय इझिली इलिमिनेट आउट करतोय. आपल्याला इलिमिनेशनची मेथड शिकायची पाहिजे तर आता दोन ऑप्शन गेले राहिले किती दोन ऑप्शन. आपल्याला फक्त एकच वाक्य माहिती होतं की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. सेकंड वाक्य काय म्हणतंय एन्झाईम्स बिकम अ मोर ॲक्टिव्ह ॲट द टेम्परेचर ऑफ द 60 to 70 डिग्री सेल्सिअस. एन्झाईम्स काय पाहिजे तर आपण 60 to 70 डिग्री नाही पाहिजे तर आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास काय आहेत. जो ऑप्शन असेल तो ऑप्शनला आपण काय म्हणतो पाहिजे तर एन्झाईम्स आर मोर ॲक्टिव्ह. बऱ्यापैकी ऑप्शनमध्ये 20 to 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय आहेत एन्झाईम्स त्यांची ॲक्टिव्हिटी काय होतात मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी दाखवतात. जर टेम्परेचर राईज झालं तर एन्झाईम्स काय होतात डिनॅचुरल होतात. म्हणजे ऑप्शन बी काय झाला पाहिजे तर कट झाला. आता कट झाला म्हणजे काय झालं परत ह्याचे ऑप्शन काय ए आणि डी मध्ये तो पण ऑप्शन काय होत नाही अजून एलिमिनेट होत नाही. राहतात काय ऑप्शन पाहिजे तर ऑप्शन थर्ड पाहूयात एन्झाईम्स विच हॅव्हिंग अ 1 or 2 ॲक्टिव्ह साईट्स वेअर द सबस्ट्रेट बाइंड विथ द एन्झाईम्स. हे पण बरोबर आपण पाहिलं तर एन्झाईम्सला काय आहेत हा एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्सवरती काय आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्ह साईट्स आपल्याला काय मिळतात पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी सबस्ट्रेट काय शकतो इझिली बाइंड होऊ शकतो. याचा अर्थ पाहिलं तर थर्ड वाक्य काय आहे राईट आहे. आता थर्ड कुठे आहेत सी मध्ये पण आहे डी मध्ये नाही आहेत. आता फी तर दोन्हीमध्ये पण आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑप्शन करायला असेल की ऑप्शन सी आहे, तरी पण आपण काय करूयात पुढचे ऑप्शन पाहूयात. फोर्थ ऑप्शन काय एनी इन्क्रीज और डिक्रीज इन स्पेसिफिक pH एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज ऑलवेज इनहान्स सांगितले. आपण पाहिले की ग्राफ pH आणि टेम्परेचरचा ग्राफ पाहिला काय होतंय एका ऑप्टिमम टेम्परेचरला किंवा एका ऑप्टिमम pHला ते काय दाखवतात मॅक्झिमम ॲक्टिव्हिटी दाखवतात. टेम्परेचर किंवा pH थोडा जरी राईज झाला तरी ॲक्टिव्हिटी काय होते डिक्रीज डाऊन होते. इन्क्रीज हो किंवा डिक्रीज हो त्याची ॲक्टिव्हिटी काय होते pH किंवा टेम्परेचर ॲक्टिव्हिटी काय होते डाऊन होते. ह्या ठिकाणी काय म्हटलंय
ऑलवेज इनहान्स ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. हा पण ऑप्शन काय आहे, रॉंग ऑप्शन आहे. 5th नंबरचा व्हॅल्यू तर एन्झाईम्स रिमेन्स ॲक्टिव्ह टू कॅटलाइज अगेन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ फर्स्ट रिॲक्शन्स. आपण पाहिले की एन्झाईम्स इंडू स्पीड मॉडेल पाहिले की एन्झाईमने काय करता का सबस्ट्रेटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केलं तर एन्झाईम्स काय होते, परत त्याची पोझिशन काय करतोय, ॲक्वायर करतोय आणि नेक्स्ट रिॲक्शन कॅरी आउट करायचो काय होतोय, तयार होतोय. म्हणून ऑप्शन 5 पण काय राईट आहे. इझी आपण आयडिया शकतो ऑप्शन काय आहे, सी इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा आला तर विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ सिम्पल प्रोटीन. त्यांनी काय विचार आपल्याला, सिम्पल प्रोटीन. सिम्पल प्रोटीन कुणाला म्हणतं, असे प्रोटीन मॉलिक्युल्स ज्या प्रोटीनवरती काय फक्त आणि फक्त अमिनो ॲसिड्स म्हणून त्यांचे काय बनलेले प्रोटीन मॉलिक्युल्स बनलेले आहे, ज्याच्यामध्ये अदर नॉन प्रोटीनेशियस ग्रुप काय आहे, ॲबसेंट आहेत. आता आपण पाहूयात हिस्टोन प्रोटीन. हिस्टोमध्ये काय ऑप्शन हिस्टोनच आहेत, कारण हिस्टोन प्रोटीन कसे आहेत, सिम्पल प्रोटीन आहेत. तरी बाकी 3 ऑप्शन काय आहेत ते पाहूयात. लिपोप्रोटीन. लिपोप्रोटीनमध्ये काय प्रोटीनचा पार्ट तर आहेत प्लस लिपिडचा पार्ट आहे, म्हणजे नॉन प्रोटीनेशियस पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून लिपोप्रोटीन पण ऑप्शन काय झाला, कट झाला. न्यूक्लिओप्रोटीन्स. प्रोटीन पर से प्लस न्यूक्लिक ॲसिडचा त्या ठिकाणी काय सम अमाऊंटमध्ये पार्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते, म्हणून न्यूक्लिओप्रोटीन पण काय झाला, कॅन्सल झाला. आता ग्लायकोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय, शुगरचा पार्ट आहे कशाबरोबर, प्रोटीन बरोबर, म्हणजे प्रोटीन प्लस शुगर कंटेन आहे. म्हणजे जरी आपल्याला हिस्टोन जरी ऑप्शन येत नसला तरी आपण 3 याच्यावर काय करू शकतो, इझिली इलिमिनेट करू शकतो. हिस्टोन काय करू शकतो, ऑप्शन आपण चूज करू शकतो. ऑप्शन काय, हिस्टोन. न्यूक्लिओ, लिपो आणि ग्लायकोप्रोटीन कसे पाहिले तर इट इज अ कंपाऊंड लिपिड, ज्याच्यामध्ये काय प्रोटीन पार्ट्स प्लस नॉन प्रोटीन पार्ट्स आहे. या ठिकाणी लिपिड आहे, ह्या ठिकाणी ग्लुकोज आहे, ह्या ठिकाणी न्यूक्लिक ॲसिड्स आहे. वेगवेगळे प्रोटीन बरोबर पार्ट्स काय अटॅच आहेत, म्हणून ऑप्शन ए काय करेक्ट आहे. 19 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण इन्क्रीज केलं तर काय होते, आपण परत त्याचा ग्राफ पाहिला होता. पाहिलेला तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचा ग्राफ काय होतं, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं तर सुरुवातीला इन्क्रीज होईल, पण एका पर्टिक्युलरली त्याची जर Vmax अचीव झाली, मॅक्झिमम व्हेलोसिटी त्या एन्झाईमची अचीव झाली तर काय होतोय, तो ग्राफ करत काय होतोय, स्टेडी होते. असा कोणता ऑप्शन पाहिला तर हे काय Vmax, हा काय झाला, हा Vmax. पण सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढू तसं इनिशियल इन्क्रीज होते, पण त्यानंतर किती जरी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीज केलं तरी ग्राफ कसा होतोय, स्टेडी राहतोय. असा ऑप्शन पाहूयात कोणते. पहिला पाहूयात इनिशियली इन्क्रीज द व्हेलोसिटी ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे, इनिशियली काय होते, इन्क्रीज होते. ऑप्शन 2 पाहूयात ऑलवेज डिक्रीज द व्हेलोसिटी ऑफ द एन्झाईम. ऑलवेज डिक्रीज असं कोणत्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. थर्ड ऑप्शन काय सांगतोय, नायदर डिक्रीज नॉर इन्क्रीज द एन्झाईम ॲक्टिव्हिटी. असं काहीच पाहायला मिळत नाही. सुरुवातीला काय होते, इन्क्रीज होते. आणि चौथं काय, ऑलवेज इन्क्रीज इन द रेट ऑफ एन्झाईम ॲक्शन. त्याचं म्हणणं काय, ऑलवेज इन्क्रीज म्हणजे ग्राफ असा व्हायला पाहिजे, असा होत नाही. तर एका पर्टिक्युलर लेवलनंतर काय होते, Vmax अचीव होती. Vmax अचीव झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं तर तो परत काय होतोय, स्टेबल ग्राफ काय होतोय, Vmax अचीव केल्यानंतर पाहायला मिळतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ द अल्डोलेस शुगर. आता अल्डोलेस शुगर तुम्हाला मी सांगितलं होतं. अल्डोलेस शुगर कोणाला मानले पाहिजे तर त्यांच्या शेवटी काय OSE शेवटी. पण मी तुम्हाला एक एक्सेप्शन पण सांगितलं होतं, त्याच्या शेवटी LOSE आहे. अशी कशी आहे, किटोनिक शुगर आहे. एक एक्सेप्शन तुम्हाला मी सांगितलं होतं, फ्रुक्टोज कशी पाहिलेलं तर फ्रुक्टोज आहे किटोनिक शुगर. नावात शेवटी काय आहे OSE, पण ती कशी आहे किटोनिक शुगर आहे. कारण त्याचं नाव काय पाहिलं तर फ्रुक्टोजचं लिओलोज, LOSE आलं. सिंपल याच्यावरून काय करायचे, आपले ऑप्शन काय होतात या ठिकाणी पहा. फ्रुक्टोज दिले, ऑप्शन काय झाला या ठिकाणी कट झाला. ह्या ठिकाणी फ्रुक्टोज दिले, ऑप्शन काय झाला कट झाला. झायलोज दिले, LOSE आला, ही काय झाली LOSE आला. या ठिकाणी परत जरी फ्रुक्टोज जरी नाही करायला तरी रायबुलोज आला, ही कशी झाली किटोनिक शुगर झाली, हा LOSE आलेल्या. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर काय होतंय, या ठिकाणी झायलोज आला, LOSE आला, तो पण ऑप्शन कट झाला. म्हणजे काय झालं, फक्त आणि फक्त ग्लुकोज ओनली. ठीक आहे, एवढं जरी माहिती असेल, जरी फ्रुक्टोज जरी इन्फॉर्मेशन माहीत नसली तरी पण तुम्ही फक्त काय करू शकता OSE पण LOSE. पण तुम्हाला सांगितलं एक्सेप्शनवरती आलोच क्वेश्चन आहेत. आत्ता जरी तुम्ही ह्याच्यावरती LOSE सोडवला असला तरी पण फ्रुक्टोज लक्षात ठेवा, इट इज अ किटोनिक शुगर. तिचं नाव काय लिओलोज. या ठिकाणी पहा झायलोज, LOSE. सिंपल ऑप्शन करायला पाहिजे तर
ग्लुकोज राहिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्टन्स विचारले, डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग न्यूक्लियोटाइड बेस पेअर्स किती पाहिले गेलं तर आपण कायमच पाहिलं की डिस्टन्स किती आहे 3.4 अँगस्ट्रॉम. त्याच्यात काय एवढं लॉजिक नाही आहे. हा सिम्पल आपला DNA चं 1 टनचं डिस्टन्स आपण पाहिलं होतं किती आहे 34 अँगस्ट्रॉम आहे. एका बेस पेअरमध्ये किती अँगस्ट्रॉम आहे, एका टनमध्ये किती आहे 10 न्यूक्लियोटाइड्स आहेत. तर 2 न्यूक्लियोटाइडमधलं डिस्टन्स किती झालं 3.4 अँगस्ट्रॉम. याच्यावरती मी म्हटलं की जरी हा डायरेक्ट क्वेश्चन आहे पण तुम्हाला याच्यावरती एक न्यूमरिकल क्वेश्चन राहतो, लक्षात ठेवा. या दोन न्यूक्लियोटाइडमध्ये डिस्टन्स किती आहे 20 अँगस्ट्रॉम. याच्यावरती आता डायरेक्ट क्वेश्चन आहे पण बऱ्यापैकी MCQ काय होतात. प्लस एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता की A पेअर्स विथ T, G पेअर्स विथ. ह्याच्यावरती ह्या 2-3 फॉर्म्युलावरती एक न्यूमरिकल क्वेश्चन तुमच्याकडं हमखास राहतो. तर काय पाहूयात आपण पाहिलं तर डिस्टन्स किती आहे 3.4 अँगस्ट्रॉम. आता खालचा कॉलम दिला तुम्हाला, मॅच करावं कॉलम 1 ला कॉलम 2 बरोबर. एक नंबर काय सांगताय, डिपॉझिटेड इन सबक्युटेनियस टिश्यू. असे कोणते मॉलिक्युल्स आहेत जे की सबक्युटेनियस टिश्यूमध्ये काय होतात डिपॉझिट होतात. तर कोणकोणते पाहिले गेले तर आपल्याकडे काय पाहिलं तर जे की आपण काय म्हणतो जे की रिझर्व फूड आहेत, रिझर्व फूड काय होणार आहे ऑलवेज डिपॉझिट होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲडिपोसाइट्स मध्ये काय स्टोअर होणार पाहिलं गेलं तर ॲडिपोसाइट्स काय पाहिलं गेलं तर अशा टिश्यूचे जे की काय करतात फॅटचं स्टोरेज करतात. ओके. त्यानंतर अराउंड द इंटरनल ऑर्गन्स, जे की इंटरनल ऑर्गन्स आहेत त्याच्या सभोवतालचे कोणते टिश्यू ते विचारल्यात. आणि 4 नंबर विचारलेले कोटिंग ऑन स्किन, स्किनवरती कोणतं कोटिंग. आता तुम्ही मला सांगा कोणतं ऑप्शन कोणत्या ठिकाणी काय होतंय. स्किनवरती कशाचं कोटिंग पाहिलं तर आपली स्किन आहे, स्किन काय करते पाहिलं तर सिम्पल ह्या ठिकाणी म्हणजे की आपण कंटिन्युअसली बाथ घेतोय किंवा बाहेरचं वॉटर आहे, वॉटर डायरेक्टली बॉडीमध्ये एंटर होतं कधी नाही होत. बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधलं जे की मटेरियल आहे तो बॉडीमध्ये डायरेक्ट एंटर न होऊन जायचं काय करायला तर हे प्रोटेक्शनचं काम कोणाचं आहे स्किनचं आहे. म्हणजे की इट इज द वॉटर कोटिंग ऑन स्किन. कसे पाहिलं तर इट इज द वॉटर रेजिस्टन्स. असं कुठं ऑप्शन पाहिलं तर ऑप्शन ए सिम्पल निघते. सेकंड काय विचारले पाहिजे तर स्टोअर इन द ॲडिपोसाइट्स, काय पाहिलं तर स्टोअर इन द ॲडिपोसाइट्स इट इज द रिझर्व फूड. त्यानंतर अराउंड द इंटरनल टिश्यू ऑर्गन्स काय पाहिजे तर थर्ड डी इट इज द शॉक ॲब्झॉर्बर. आणि कोटिंग ऑन स्किन काय पाहिजे तर 1चं बी डिपॉझिट सबक्युटेनियस टिश्यू राहिलं इट इज द इन्सुलेट राहिलं आपला 1चं काय इन्सुलेटेड आहे विच इज मेनली डिपॉझिट इन द सबक्युटेनियस टिश्यू जे की इन्सुलेटिंगचं काम करतं. एक जरी आपल्याला आलं तरी आपल्याला काय होतं इझिली काय बाकीचे ऑप्शन फाइंड आउट होतात. असे एलिमेंट करता आलं पाहिजे. एक जरी कळलं कोटिंग ऑन स्किन, स्किनची कोटिंगचं काम काय तर वॉटर रेजिस्टन्स. सिम्पल याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, बाकी दुसरं ऑप्शन नाही. एक जरी असेल तर आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो, लक्षात ठेवा. जरी कॉलम मॅच द फॉलोइंग जरी असले तरी पण. नेक्स्ट आहे काय क्वेश्चन येतात, इन न्यूक्लिक ऍसिड नायट्रोजनस बेस इज अटॅच टू द विच कार्बन ॲटम ऑफ द शुगर. शुगरच्या कोणत्या कार्बन ॲटमला काय केलेलं आहे नायट्रोजनस बेस अटॅच केले. तर त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर न्यूक्लिक ॲसिडचा जे की सेकंड नंबरचा जो कार्बन असतोय त्या ठिकाणचं काय केलं जातोय त्या कायरल कार्बनला काय केलं जातोय हा नायट्रोजनस बेस काय केलाय अटॅच केला असतो. शुगर कोणती पाहिलं तर पेंटोज शुगर आहे. त्या ठिकाणी काय केलं जातंय 2 नंबरच्या कार्बनला काय होतं नायट्रोजनस ग्रुप काय केलं जातोय अटॅच केला जातोय. त्यानंतर आहे मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग मध्ये काय सांगितलंय कॉलम 1 आहे कॉलम 2 आहे. ह्याच्यामध्ये काय विचारलंय वेगवेगळ्या काय दिलेले आहेत सिरोब्रोसाइट्स. सिरोब्रोसाइट्स काय पाहिलेलं तर सिरोब्रोसाइट्स फॅक्सेस डायोजेनिन आणि कोलेस्ट्रॉल दिलेले आहेत. 4 दिलेले आपल्या पाहिलेलं तर त्यातलं विचारलंय आपण मगाशीच पाहिलं की डायोजेनिन काय होतं. डायोजेनिन पाहिलं गेलं तर इट इज मेनली फाउंड इन द डायोस्कोरिया प्लांट. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. डायोजेनिन कुणापाशी पाहिलं तर डायोस्कोरिया प्लांटमध्ये. 3चं बी कुठे पाहिलं तर 3चं बी कुठे फक्त आणि फक्त चौथ्या ऑप्शनमध्ये. बाय डिफॉल्ट चौथा ऑप्शन काय त्या ठिकाणी
आपल्याला येतोय. थोडं जर येत असेल तरी पण आपण इझिली काय करू शकतोय, फाइंड आउट करू शकतोय. आता सेरेब्रोसाइट्स काय पाहिले तर असे मॉलिक्युल्स आहेत जे मॉलिक्युल्स काय करतात, मायलिनचं शीथ फॉर्मेशन करतात. आपल्याला न्यूरॉन्स माहिती आहे, न्यूरॉन्सवरती जे की लिपिड्स आहेत हे कसे पाहिले तर त्याला आपण म्हणतो सेरेब्रोसाइट्स, की मायलिन शीथचं फॉर्मेशनमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जे की फॅक्स आहेत, फॅक्स पाहिले गेलं तर काय पाहिलं तर फॅक्स इट इज द सिबेशियस ग्लँड्स ऑफ द स्किनचे कसे सिबेशियस ग्लँड्स आहे. आणि कोलेस्ट्रॉल कसे पाहिले तर इट इज द मोस्ट ऑफ द सेल्स इन द ॲनिमल बॉडी. कोलेस्ट्रॉल कुठं पाहायला मिळते पाहिलं तर बऱ्यापैकी सेल्समध्ये काय मिळते, कोलेस्ट्रॉलचे मॉलिक्युल्स पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲनिमल स्टिरॉल्स. आता कोणतं खालीपैकी कोणतं ॲनिमल स्टिरॉल नाहीत, तर तुम्हाला स्टिरॉल्स बऱ्यापैकी माहिती आहेत. कोणते आहे स्टिरॉल, एक कोलेस्ट्रॉल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. कोलेस्ट्रॉल कुठे, इच अँड एव्हरी सेल्समध्ये कोलेस्ट्रॉल आपल्याला पाहायला मिळते. हे तो ऑप्शन गेला. डायोजेनिन, हे तुम्हाला डायोजेनिन बद्दल पण इन्फॉर्मेशन माहिती आहे की डायोजेनिन कुठे पाहिजे तर डायस्कोरिया किंवा याम नावाच्या प्लांटमध्ये काय डायोजेनिन आहे. ह्या प्लांटमध्ये ॲनिमलमध्ये आहे का, नाही आहे. मी साहजिक ऑप्शन बी त्या ठिकाणी निघतोय. तरी पण पुढचं पाहूयात. मला दोन हार्मोन्स माहिती आहे, एक प्रोजेस्टेरॉन एक टेस्टोस्टेरॉन. ह्युमन हार्मोन्स पाहिले गेलं तर हे हार्मोन्स कसे आहेत, स्टेरॉइडल हार्मोन्स. उत्तर काय निघलं आपलं, डायोजेनिन. डायोजेनिन बरोबर इन्फॉर्मेशन माहिती आहे. आपल्या ह्याच्यात चारीचे चारी पर्याय काय आहेत, नॉन पर्याय आहेत, म्हणून इझिली आपण काय करू शकतो, इलिमिनेट आउट करू शकतो किंवा शुअर शॉर्ट क्वेश्चन ठिकाणी टाकू शकतो. 27 नंबरचा क्वेश्चन आहे, रिॲक्शन दिलेली खालची, ग्लुकोज 6 फॉस्फेट इट कन्वर्ट इन द फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता ग्लुकोज 6 फॉस्फेट कशात कन्वर्ट होतोय, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. हे एकमेकांचे कसे पाहिले तर एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ग्लायकोलिसिसची सेकंड स्टेप पाहिले गेलं तर आयसोमर्स आहेत, तर इन्झाईम कोणता असणार, साहजिक सिंपल आयसोमरेज नावाचा इन्झाईम पाहायला मिळणार. हायड्रोलेज या ठिकाणी वॉटरचा कुठं यूज झालेला नाहीये. ट्रान्सफरेज कोणताच ग्रुप कुठं ट्रान्सफर झालेला नाही. हाही तो ग्रुप्स काय त्या ठिकाणी जागावे. लायस त्या ठिकाणी काय झालेलं नाही, लायसिस त्या ठिकाणी ब्रेकडाऊन कशाचं झालेलं नाहीये. म्हणजे सिंपल तिन्ही पण ऑप्शन येतात. सिंपल राहतो काय आयसोमरेज, आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय सेम केमिकल फॉर्म्युला पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय डिफरंट आहे. म्हणून हे काय एकमेकांचे आयसोमर्स आहेत. इन्झाईम्स कोणताही नाही पाहिलं तर आयसोमरेज टाइम पण पाहिले आणि एक्झाम्पल पण पाहिलेले आहेत. आता त्यांनी विचारले नेक्स्ट क्वेश्चन विचारले, इन्झाईम सुक्रेज कोणत्या क्लासमध्ये बिलॉंग करतो. आपण रिॲक्शन पाहिली, सुक्रेजचं काम काय आहे, सुक्रोजला डिग्रेडेशन करायचं. आता सुक्रोजला डिग्रेडेशन करायचं तर कसं डिग्रेडेशन करणार, सुक्रोज इज कन्वर्टेड टू द ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मध्ये काय करणार आहे, कन्वर्ट करणार आहे. इन्झाईम काय आहे, सुक्रेज आहे. त्यांना एनर्जी काय लागते पाहिजे तर इट हॅव्हिंग रिक्वायरमेंट ऑफ द वॉटर मॉलिक्युल्स. ठीक आहे, आपण शुगर खातोय, ही शुगर आपल्या स्टमचमध्ये जाते. स्टमचमध्ये इन्व्हायरमेंट कसं आहे, वॉटर आहेत, ह्या वॉटरचे ते काय करतात, हेल्प घेतात, आणि त्या जो की सुक्रोज किंवा साखर खाल्ली त्याचा आपण काय करतोय, ब्रेकडाऊन करतोय बाय युझिंग द इन्झाईम सुक्रेज. आता याचं काय होतं, सुक्रोजचं काय झालंय, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज म्हणजे काय झालंय, ब्रेकडाऊन झाले. पण ब्रेकडाऊन काय झालंय, इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणून ह्या इन्झाईमला काय म्हणलं तर हायड्रोलेज. नॉर्मल इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर होत असेल तर लायसिस म्हणलं असतं, आपण लाईज म्हणलं असतं. पण वॉटरच्या याच्यामध्ये होतं म्हणून आपण काय म्हणतो पाहिलं तर त्याला हायड्रोलिसिस म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट MCQ 29 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट अबाउट द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड बद्दल खालती स्टेटमेंट कोणतं आहे, चुकीचं आहे त्यांनी विचारलं. अनसॅच्युरेटेड तुम्हाला माहिती आहे की सॅच्युरेटेडमध्ये काय होतं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कुठे पाहायला मिळतो, अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये पाहायला मिळतो. तर पाहूयात, विच हॅविंग अ डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स इन हायड्रोकार्बन चेन्स. हे बरोबर आहे. जनरली दे आर लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर. हे पण बरोबर आहे. क्वासी फ्लूइड नेचरचं आहे की आपलं तूप आहे, तूप मोस्ट कॉमनली पाहा गेलं तर नॉर्मल रूम टेम्परेचरला पाहायला गेलं तर कसं आहे, लिक्विड स्टेटमध्ये पाहायला मिळतं. दे आर हायड्रोजिनेटेड टू प्रोड्यूस द वनस्पती घी. वनस्पती घी पण काय केलं तर हायड्रोजनेशन करून आपण काय करतोय, वनस्पती घी काय करतोय, तयार करतोय. नेक्स्ट काय पाहिलं तर पाल्मेटिक ॲसिड अँड स्टेरिक ॲसिड आर द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. हे कसे पाहिले तर हे रॉंग आहे, कारण हे कसे आहेत, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये. ऑप्शन डी काय इनकरेक्ट, म्हणजे आपला मेन उत्तर काय, ऑप्शन डी काय बरोबर आहे.
ऑप्शनमध्ये चुकलेलं आहे, पण आपल्याला ऑप्शन काय विचारलं इनकरेक्ट विचारलं, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, परत कॉलम काय करायचे आपल्याला मॅच करायचे. पहिला कॉलम आहे ग्लुकोज. ग्लुकोज काय पाहिलं गेलं तर ग्लुकोज कसली शुगर आहे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेल्युलोज, स्टार्च. फ्रुक्टोज तुम्हाला माहिती आहे कसली शुगर आहे, सेल्युलोज माहिती आहे आणि स्टार्च माहिती आहे. कोणकोणते पाहिले गेले तर ग्लुकोज आपण काय करतोय एनर्जी पर्पज काय करतो आपण यूज करतोय. म्हणजे काय पाहिजे तर रिझर्व फूड इन प्लांट्स काय पाहिजे गेलं तर प्लांटमध्ये रिझर्व कशाच्या फॉर्ममध्ये तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये. ग्लुकोज कसे पाहिले गेले तर हे जे ग्लुकोज आहे काय पाहिले तर इट इज द फ्युअल ऑफ लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्समध्ये काय फ्युअल किंवा एनर्जी पर्पज आपण काय करतोय ग्लुकोज यूज करतोय. प्लांट्स काय करतात तसं सुक्रोजला एनर्जी पर्पज यूज करतात. त्यानंतर राहिले कोणतं पाहिजे तर सेल्युलोज काय आहे सेल वॉलचं कंपाऊंड आहे. फ्रुक्टोज काय आहे फ्रूट शुगर किंवा हनी शुगर्समध्ये त्याला काय केलं ते कन्सिडर केलं जातं. सिम्पल ऑप्शन कोणतं ते पाहिजे तर 1चं सी. 1 सी कुठे आहे बी सी डी मध्ये. 2 काय आहे 2चं डी. 2चं डी कुठे आहे बी आणि डी मध्ये. थर्ड परत सेल्युलोज. थर्डचं बी कुठे आहे थर्डचं बी कुठे फक्त आणि फक्त पाहिजे तर बी मध्ये. ऑप्शन बी काय आहे करेक्ट ऑप्शन. 31 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग लिपिड विच विच फाउंड इन द मायलिन शीथ ऑफ द न्यूरॉन. मायलिन शीथच्या न्यूरॉन्समध्ये कोणते लिपिड्स पाहायला मिळते पाहिजे तर हे आहेत वेगवेगळे लिपिड्स आहेत पाहिले तर, पण खूप सारे बुकमध्ये ग्लायकोलिपिड्स दिले, पण मेन कोणते पाहिले गेले तर लेसिथिन नावाचं लिपिड्स बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय मिळतंय मायलिन शीथवरती पाहायला मिळते. ओके, त्या ठिकाणी बुकमध्ये काही बुकमध्ये ग्लायकोलिपिड्स दिले, पण ऑप्शन काय आहे लेसिथिन. लेसिथिन इज लिपिड मेनली फाउंड इन द मायलिन शीथ ऑफ द न्यूरॉन्स. न्यूरॉनच्या मायलिन शीथवरती काय लेसिथिन नावाचे लिपिड्स पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन पाहिलं तर कोणता आहे बेसिक प्रोटीन विच कन्सिस्ट ऑफ मोर बेसिक अमिनो ॲसिड्स. बेसिक प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी मोर अमिनो ॲसिड्स आहेत अँड द अमिनो ॲसिड्स विच एक्झिस्ट ॲट द सर्टन फिजिओलॉजिकल pH ॲट 7.4. विच अमंग ऑफ द फॉलोइंग आर द बेसिक अमिनो ॲसिड. कोणकोणते अमिनो ॲसिड त्या ठिकाणी बेसिक अमिनो ॲसिड. तुम्हाला 3 अमिनो ॲसिड माहिती आहे की हिस्टिडीन, आर्जिनिन आणि लायसिन. हे 3 अमिनो ॲसिड कसे पाहिले तर बेसिक अमिनो ॲसिड. हिस्टिडीन, आर्जिनिन आणि लायसिन हे बेसिक आहेत. तर 2 ॲसिडिक तुम्ही पाहिलं गेलं तर एक हे ॲस्पार्टिक ॲसिड ग्लुटामिक ॲसिड. हे 2 ॲसिड आहे आणि 3 बेसिक काय आहेत अमिनो ॲसिड आपण नेहमी पाहत असतो. तर ऑप्शन कोणता पाहिजे तर लायसिन, मिथेनॉइन. मिथेनॉइन नाही, मिथेनॉइन आर्जिनिन. मिथेनॉइन परत नाही, आर्जिनिन आहे, लायसिन पण आहे पण मिथेनॉइन नाही. लायसिन प्लस व्हॅलिन, व्हॅलिन नाही. आर्जिनिन आणि लायसिन उत्तर काय आहे आर्जिनिन आणि लायसिन हे काय आहेत बेसिक अमिनो ॲसिड. त्यासाठी आपल्याला बेसिक अमिनो ॲसिड कोणते आहेत ॲसिडिक अमिनो ॲसिड कोणते लक्षात राहिले पाहिजे. जे की 3 आहेत हिस्टिडीन, आर्जिनिन आणि लायसिन. हे कसे आहेत बेसिक आहेत. तर ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटामिक ॲसिड कसे आहेत ॲसिडिक अमिनो. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे हिम हा हिमोग्लोबिन मध्ये काय रिप्रेझेंट करतो. हिम कोणता ग्रुप आहे पाहिलं तर हिम आपण पाहिलं तर इट इज द प्रोस्थेटिक ग्रुप. हिमोग्लोबिन मधला हिम ग्रुप हा कसा आहे ग्लोबिन हा प्रोटीनेशियस नेचरचा आहे, तर हिम कसा आहे प्रोस्थेटिक ग्रुप त्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहिलं होतं की होलो एन्झाईम्स वगैरे मध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये काय प्रोस्थेटिक ग्रुप काय अटॅच आहे. अटॅच कोणता आहे पाहिलं तर हिम हा प्रोस्थेटिक ग्रुप आहे, तर ग्लोबिलिन हा कसा आहे प्रोटीनेशियस नेचरचा आहे. 34 नंबरचा क्वेश्चन आहे इन अ सेगमेंट ऑफ युकॅरियोटिक डीएनए इफ द प्युरिन बेसिस आर 14. प्युरिन किती दिल्यात 14 दिल्यात. तुम्हाला प्युरिन पिरिमिडिन माहिती आहे आपण पाहिले ATGC. ATGC मध्ये काय आहे ॲडिनिन कसं आहे प्युरिन आहे, तर थायमिन कसं आहे पिरिमिडिन आहे. A पेअर्स विथ T आणि G पेअर्स विथ C. A पेअर्स विथ T, G पेअर्स विथ C. हे कसे पाहिजे हे 2 प्युरिन आहेत, हे 2 काय आहेत पिरिमिडिन आहेत. आता त्यांनी सांगितलं काय पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी प्युरिन किती आहेत 14 आहेत. तर देन व्हॉट विल द नंबर ऑफ द पिरिमिडिन बेसिस. तर जेवढे प्युरिन्स आहेत तेवढेच काय असतात त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पिरिमिडिन्स असणार. लक्षात ठेवा प्युरिन्स
ऑलवेज पेअर्स विथ द पिरिमिडिन. म्हणून किती पाहिजे तर ह्या ठिकाणी 14 प्युरिन्स आहेत, तर पिरिमिडिन्स पण किती असणार आहे 14. कधीच असं करायचं नाही की 16. जेवढे बेस पेअर्स जेवढे प्युरिन्स आहेत ॲडिनिन प्युरिन आहे थायमिन पिरिमिडिन आहेत, जेवढे प्युरिन्स पेअर्स विथ पिरिमिडिन्स लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ऑप्शन काय पाहिजे तर सिम्पल ऑप्शन आहे. 40 जर असेल तर बेस पेअर्स किती असणार आहे या ठिकाणी 40 बेस पेअर्स पाहायला मिळेल. त्यानंतर हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स विल बी जनरेटेड ऑन द कम्प्लीट हायड्रोलिसिस ऑफ द वन मॉलिक्युल ऑफ द ट्रायग्लिसराइड्स. जर आपण ट्रायग्लिसराइडचा जर मॉलिक्यूल जर आपण हायड्रोलिसिस केला तर आपल्याला किती फॅटी ॲसिड्स मॉलिक्युल्स पाहायला मिळतील. तर आपण पाहिलं होतं की एक पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल पाहिला होता, ज्या ठिकाणी काय आहेत एक फॅटी ॲसिड्स, 2 फॅटी ॲसिड्स, 3 फॅटी ॲसिड्स. सिंपल नाव काय दिलं त्यांनी ठिकाणी पाहिलं तर ट्रायग्लिसराइड्स आहेत. ट्राय म्हणजे किती 3. ब्रेकडाऊन झाल्यानंतर 1 2 3 फॅटी ॲसिड चेंज काय मिळतं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यात सिंपल ट्रायग्लिसराइड आहे. ट्रायग्लिसराइडचं ब्रेकडाऊन झालं किती मिळणार आहेत 3च मॉलिक्यूल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट्स विच आर करेक्ट अबाउट द लिपिड. लिपिड बद्दल त्यांनी काय विचारलेले आहेत, करेक्ट स्टेटमेंट कोणकोणते आहेत. तर पाहूयात. लिपिड्स आर पॉलिमर्स ऑफ फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. हे वाक्य बरोबर आहे. तर बरोबर आहे. आपण सिंपल लिपिडला काय म्हणलं तर लिपिड्स इज द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल. अल्कोहोल कोणता होता पाहिजे त्या ठिकाणी ग्लिसरॉल होता. पहिलं वाक्य बरोबर आहे. ऑप्शन ए कट झाला, डी कट झाला. राहिला का ऑप्शन ऑप्शन बी आणि ऑप्शन. दुसरं वाक्य काय पाहिलं गेलं तर दुसरं वाक्य म्हणतंय व्हाईट मॅटर्स ऑफ द ब्रेन विच हॅज अ ग्लायकोलिपिड्स इन द फॉर्म ऑफ सेरेब्रोसाइड्स इन अ लार्ज क्वांटिटी. आपण पाहिलं होतं की ब्रेनमध्ये काय आहेत वेगवेगळे लिपिडचे मॉलिक्युल्स, त्यांना आपण काय म्हणतो सेरेब्रोसाइड्स. अशीच आपण पाहिलेले आहेत. हे काय हे पण वाक्य काय सेकंड बरोबर आहे. फर्स्ट बरोबर आहे, सेकंड बरोबर आहे. ऑप्शन सी पण काय झाला कट झाला, कारण ऑप्शन बी. तरी पण बाकीचे आपण वापरत. फॅट्स अँड ऑइल्स आर ट्रायग्लिसराइड्स. आपण आता स्ट्रक्चर काढतो ट्रायग्लिसराइड्स. आधीच आपण क्वेश्चन पाहिलं होतं की ट्रायग्लिसराइड्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर किती फॅटी ॲसिड मॉलिक्युल. ते पण ओके काय पाहिलं तर राईट आहे. त्यानंतर पाहिले गेले तर चौथं ओके काय फॅटी ॲसिड्स इन लिपिड्स कॅन बी सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड. आपण पाहिलं होतं की फॅटी ॲसिड कसे आहेत दोन टाईप आपण पाहिलेले. इट मे बी सॅच्युरेटेड और इट मे बी अनसॅच्युरेटेड. दोन्ही पण आहेत माहिती का हे काय आहेत बरोबर आहे. शेवटचं वाक्य म्हणून तुम्ही पण आयडेंटिफाय करू शकता की लिपिड्स आर वॉटर सोल्युबल. लिपिड्स आपण वॉटर सोल्युबल आहे का नाही, तर फॅट सोल्युबल किंवा हे पाहिलं तर कधीच तुम्हाला ऑइल किंवा आपल्या घरचं तेल हे पाण्यात कधीच मिक्स होणार नाही, तिथं वॉटर इनसोल्युबल. फिफ्थ नंबरचा ऑप्शन जरी घ्यायला कट झाला तुमच्याकडून तरी पण ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी कट होते. लक्षात ठेवा. एक जरी वाक्य तुम्हाला माहिती असेल लिपिड्स आर वॉटर इनसोल्युबल, तुम्हाला हे नॉर्मलचं वाक्य माहिती आहे, त्याच्यामध्ये फॅट्स किंवा ऑइल्स काय होतं वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही. जरी वरचं वाक्य वाचली नाही वाचली तर एका वाक्यावरून तुमच्या काय ते पूर्ण ऑप्शन काय होते इझिली फाइंड आउट होते. एवढे वाटते क्वेश्चन खूप मोठा आहे, पण एका वाक्यावरून एमसीक्यू काय होते सॉल्व्ह होते. फक्त वाचताना काय केलं पाहिजे थोडंसं फास्ट स्पीडमध्ये काय करायचं एकदा पाहून घ्यायचं. सिंपल वी गेला तुम्हाला माहिती वॉटर इनसोल्युबल तुम्हाला फिक्स माहिती आहे, तर फिक्स सोडून तुमचं काय ऑप्शन एकच काय करतोय निघतो याच्या. 34 नंबरचा क्वेश्चन आहे. बाकीचं ऑप्शन वाचायची पण गरज नाही. लक्षात ठेवा आपल्याकडं टाइम जर कमी असेल तर अशा वेळेस आपण एका ह्याच्यावरून पण सॉल्व्ह करून नेक्स्ट क्वेश्चन पण जाऊ शकतो, पण आपल्याला होतं शुअर शॉर्ट त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे. 34 नंबरचा क्वेश्चन आहे द प्रोटीन विच शोईंग अ पॉलिपेप्टाइड चेन्स विच अरेंज लाईक अ स्पायरल हेलिक्स. हे कसे पाहिले तर स्पायरल हेलिक्सने कोणते मॉलिक्युल्स अरेंज केलेले आहेत, असं स्पायरली काय केलेले आहेत एकमेकांना अरेंज केलेले आहेत. हे कसे पाहिले तर जे आपले हेअरचे प्रोटीन्स आहेत नेलचे प्रोटीन्स आहेत जे की स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात अशा प्रोटीन्स कोणते पाहिले तर कॅरेटिन प्रोटीन्स. कॅरेटिन प्रोटीन्स कसे आहेत स्पायरली अरेंज केलेले. लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन विचारलंय अमायलेज आहे. अमायलेज विच बिलॉंग टू विच ऑफ द फॉलोइंग क्लास ऑफ एन्झाइम्स. आता अमायलेज पण कसं पाहिजे तर आपण जे की स्टार्च खातोय त्या स्टार्चचं काय करतोय स्टार्चमध्ये काय अमायलोज आहेत अमायलोपेक्टिन आहे यांचं काय करतोय डिग्रेडेशन करतो. डिग्रेडेशन करतोय पण कसं करतो पाहिजे तर
साहजिक हा लायसिस मधला येणार आहे. लायसिस मधला पण कसं ह्याला रिक्वायरमेंट्स पण कशाची पाहिजे तर ऑटर मॉलिक्युलची. लक्षात ठेवा हे जे इन्झाईम्स आहे बऱ्यापैकी अमायलेज वगैरे हे आपल्या बॉडीमधले इन्झाईम्स आहेत. हे यांना काय ते इट रिक्वायर्स द ऑटर मॉलिक्युल. ओके, म्हणून हे कोणता क्लास आहे पाहिजे तर विच बिलॉंग टू क्लास ऑफ हायड्रोलेज. हायड्रोलेजच्या क्लासच्या बिलॉंग्स करणार आहे. त्याला ऑटरची रिक्वायरमेंट आहे प्लस हा काय करतोय ब्रेकडाऊन करतोय. अमायलेजची स्टार्टचं काय करतो आपल्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन करतोय. अमायलेज तुम्ही पाहिलं सलायवरी अमायलेज पाहिल्यात, त्यानंतर गॅस्ट्रिक अमायलेज वगैरे पाहिलं तुम्ही. नेक्स्ट आहे सेरेब्रोसाइड्स. काय पाहिलं गेलं तर सेरेब्रोसाइड्स हे काय आहेत, इट इज अ लिपिड मॉलिक्युल्स आहेत. आपण आताच पाहिले ब्रेन मधले आहेत, पण हे कसे पाहिले तर इट इज अ ग्लायकोलिपिड्स. लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल्स नाही आहेत, फॉस्फोलिपिड्स पण नाही, नॉर्मल लिपिड नाही, स्टिरॉइड्स पण नाही. कसे आहेत इट इज द ग्लायकोलिपिड्स मॉलिक्युल मेनली फाउंड इन द ब्रेन. ब्रेनमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळतात. नेक्स्ट MCQ आहे स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट त्यांनी काय विचारलंय एन्झाईम आयसोमरेज. आयसोमरेज नावाचं एन्झाईम आहे. ह्याच्यामध्ये काय आहेत द इट कॅटलाइज द इंट्रामॉलिक्युलर रिअरेंजमेंट ऑफ द ॲटम्स. त्याच्यामध्ये काय विचारलं इंट्रामॉलिक्युलर रिअरेंजमेंट काय केलेले आहेत अरेंजमेंट केलेले आहेत आयसोमर्समध्ये. हे फक्त मॉलिक्युलची काय केलं जाणार आहे रिअरेंजमेंट. सेकंड नंबरचं काय म्हणतो पाहिलं गेलं तर स्टेटमेंट सेकंड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स रिॲक्शन आर कॅटलाइज बाय द एन्झाईम ट्रान्सफरेज. तर ट्रान्सफरेजचं काम काय ऑक्सिडेशन रिडक्शन आहे का नाही. क्लास कोणता येतोय ऑक्सिडो रिडक्टेज. हा ऑक्सिडो रिडक्टेज काय करतोय ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन. स्टेटमेंट 2 काय आहे रॉंग सांगताय. तर स्टेटमेंट 1 मध्ये काय सांगते फक्त ह्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर रिअरेंजमेंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होत नाही. स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर काय होतोय चेंजेस पाहायला मिळतात. पण मॉलिक्युलरमध्ये फक्त काय केलं ते रिअरेंजमेंट केलं ते. अशा इंजिन्स आपण काय म्हणतो आयसोमर्स. म्हणजे स्टेटमेंट 1 काय पाहिलं तर इट इज अ राईट स्टेटमेंट. एकमेकांचे काय आहेत आयसोमर्स. असं कोणता ऑप्शन पाहिलं तर ऑप्शन ए काय सांगतोय स्टेटमेंट 1 इज करेक्ट, स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. म्हणजे ऑप्शन ए काय राईट आहे, बाकीची वाचायची पण गरज नाही. दोन्ही स्टेटमेंट त्यांनी काय करेक्ट. हे रॉंग आहे आपल्याला माहिती. स्टेटमेंट 1 करेक्ट आहे, स्टेटमेंट सेकंड इनकरेक्ट आहे. तर ऑप्शन ए काय राईट आन्सर आहे. 14 नंबरचा क्वेश्चन काय विच वन ऑफ द फॉलोइंग इज द सबस्ट्रेट विच डायरेक्टली यूज फॉर द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये आपण कोणता सबस्ट्रेट वापरतोय. आपण पाहिलं गेलं तर वी यूज द एनर्जी पर्पज आपण काय यूज करतोय एक मॉलिक्युल आहे ग्लुकोज. नेहमी सांगतो आपण त्याच्यावर सायकल होतो ग्लायकोलिसिस वगैरे. ग्लुकोज पासून आपण काय करतोय एनर्जी डिराईव्ह करतोय. तो डायरेक्टली आपण सबस्ट्रेट म्हणून काय करतोय यूज करतोय. ऑप्शन ए ग्लुकोज. स्टार्च हा काय पाहिलं तर स्टार्च इज द स्टोअर फूड इन द प्लांट्स. ग्लायकोजन हे पण आपल्या ॲनिमल मधलं स्टोअर फूड आहे. सेल्युलोज कुठे आहे प्लांटच्या सेलवॉलमध्ये. सिंपल आपण काय करतोय ग्लुकोज ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून काय करतोय डायरेक्टली यूज करतो. 43 नंबरचा क्वेश्चन आहे द गिवन केमिकल रिॲक्शन विच इज कॅटलाइज बाय द विच टाईप ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ इन्झाईम्स. इन्झाईमचं नाव विचारलेलं आहे. त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये पाहून पण आपण सांगू शकतो की हिस्टिडीने हिस्टिडीनचं काय केलेलं आहे ब्रेकडाऊन केलेलं आहे. ह्या ठिकाणी कोणतंच मॉलिक्युल दिलं नाही वॉटर वगैरे. सिंपल ब्रेकडाऊन केलं आहे. ब्रेकडाऊन करून काय दिलं आहे हिस्टामाइन प्लस CO2. म्हणजे ह्या हिस्टिडीनचं ब्रेकडाऊन झालं म्हणजेच काय झालं लायसिस झाले. असं कोणता एन्झाईम आहे जो की लायसिस करतोय ते द क्लास बिलॉंग टू द लायज. लायज क्लासमधले काय एन्झाईम हे काय करतात ब्रेकडाऊन करतात. ऑप्शन सरळ सांगतात आयसोमरेज. या ठिकाणी कोणतंच आयसोमर्स नाही आहेत. या ठिकाणी हा हिस्टिडीनचं काय झालं आहे ब्रेकडाऊन झालेले आहेत. हायड्रोलेज कधी मला असं जरी त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल जर आले असते इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर ब्रेकडाऊन झालं असतं तर आपण हायड्रोलेज म्हणलं असतं. पण सिंपल काय लायगेजेसमध्ये काय होणार आहे हिस्टामाइन प्लस CO2 मिळून जर हिस्टिडीन तयार होत असेल तर त्या ठिकाणी काय झाला असता लायगेज आला असता. पण लायगेज या ठिकाणी जॉईनिंग नाही, त्या ठिकाणी कसं आहे ब्रेकडाऊन आहे. म्हणून क्लास कोणता येणार आहे लायज क्लास येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 44 आहे ड्युरिंग सीड जर्मिनेशन इन कॅस्टर. कॅस्टरमध्ये त्यांनी काय विचारले सीड जर्मिनेशन होताना काय होतं विच ऑफ द फॉलोइंग इन्झाईम इज इन्व्हॉल्व इन द डायजेस्टिंग द रिझर्व फूड. आता ह्याच्या ठिकाणी कॅस्टरमध्ये आपण पाहतो कॅस्टरमध्ये काय आहे कॅस्टर ऑइल म्हणतो. आता ऑइल म्हणजे ह्या ठिकाणी काय आलं पाहिजे तर परत आले लिपिड. तर लिपिडला ब्रेकडाऊन करायला कोण असतात पाहिलं गेलं तर लिपिडला ब्रेकडाऊन करणारे इन्झाईम्स आपण पाहिल्यात लायपेज. मगाचीच पत एक्झाम्पल पहा डीएनएल डिग्रेड करायचं असेल तर डीएनएज आहेत. प्रोटीनला डिग्रेड करायचं असेल तर प्रोटीएजेस आहेत. RNAला डिग्रेड करायचं असेल तर RNAज आहेत. तसं कॅस्टर आपण म्हणतो कॅस्टर ऑइल आहे. ऑइल म्हणजे लिपिड आहे. लिपिडला डिग्रेड करायला कोण येणार आहे तर वेगवेगळे लायपेजेस. लक्षात ठेवा
सुक्रेज त्या ठिकाणी ग्लुकोजचा काही संबंध येत नाही. म्युटस म्हणजे आयसोमरेज आहेत, आयसोमरेज काय डिग्रेड करत नाहीत. आल्डोलेज एक तर डिग्रेड करतात, पण आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळे मॉलिक्युल्स नाही त्या ठिकाणी काय आहेत, लिपिडचे मॉलिक्युल्स म्हणून त्या ठिकाणी आपण काय सिंपल ऑप्शन काय निघतोय, लायपेज. फक्त आपल्याला ते कॅस्टरमध्ये ऑइल म्हणजे लिपिड आहे, लिपिडला ब्रेकडाऊन करून करणार आहेत लायपेजेस. नेक्स्ट आहे सेल्युलोज. सेल्युलोज कशापासून बनलेलं आहे, सिंपल त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण पाहिलं गेलं तर सेल्युलोज नावाचा एन्झाईम हा कुठे होता पाहिलं तर सेल्युलोज हे प्लांटच्या सेल वॉलमध्ये, जे की ॲनिमल आपण पाहिलं होतं डिग्रेड करू शकत नाहीत. आता ॲनिमल डिग्रेड करू शकत नाही, मी तुम्हाला सांगितलं की रुमिनंट्स आहेत, रुमिनंट्स मात्र ते काय करू शकतात, डिग्रेड करू शकतात. का डिग्रेड करू शकतात, तर त्यांच्या गटमध्ये जे रवंत करणारे ॲनिमल्स आहेत, गाय म्हैस वगैरे असतील, त्यांच्या गटमध्ये काय आहेत, वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत. हे बॅक्टेरिया त्यांना काय करतात, त्या सेल्युलोजला डिग्रेड करून देऊ शकतात. जसं आपण काय करतो, स्टार्च वगैरे खातोय, ग्लायकोजन खातोय, स्टार्च खातोय, ह्याचा आपल्यामध्ये ब्रेकडाऊन होऊ शकतं. का, कारण त्यांच्यामध्ये कसं आहेत, होमोपॉलिसॅकराइड्स पण कसे आहेत, अल्फा ग्लुकोज आहेत. पण आपण पाहिलं होतं की जे की सेल्युलोज होतं, सेलवॉलचं कंपाऊंड होतं, हे कशापासून होतं, बीटा ग्लुकोज पासून बनलेलं होतं, ज्याचा आपण ब्रेकडाऊन करू शकत नाही किंवा डायजेशन करू शकत नाही. म्हणून आपण चारा वगैरे आपण काय खात नाहीत, तर कारण त्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये सेल्युलोज जास्त आहे, ज्याचं डायजेशन जास्त प्रमाणात होत नाही. सिंपल ऑप्शन काय पाहिलं तर बीटा ग्लुकोज. हे कसं आहे, होमोपॉलिसॅकराइड्स अँड मेड अप ऑफ द ग्लुकोज मॉलिक्युल्स. पण ग्लुकोजचे पण कोणते आहेत, बीटा ग्लुकोज आहे. अल्फा ग्लुकोज आपण इझिली डायजेस्ट करू शकतो. 46 नंबरचा आहे, सेल्युलोजिक सेल वॉल इन द प्लांट्स इज मच टफर दॅन द सेल मेम्ब्रेन ड्यू टू विच सेल्युलोज. का त्याच्यामध्ये सेल्युलोजमध्ये काय केलेले, थोडीशी सेल वॉल कशी केलेली पाहिजे तर टफ केलेली ॲज कम्पेअर्ड टू द सेल मेम्ब्रेन. का मग त्या ठिकाणी पाहिलेलं तर टफर पाहायला मिळते, जास्त प्रमाणात पाहिलेलं तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं ए अरेंजमेंट ऑफ द ग्लुकोज युनिट इन द पॉलिमर चेन. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर सेल्युलोज कसे पाहिजे तर पॉलिमर आहे, पण कसं आहेत, होमोपॉलिसॅकराइड्स आहेत. हे वाक्य पण कसे पाहिजे तर करेक्ट आहेत, कारण पॉलिमर म्हणजे एकमेकांना ते काय केले आहेत, जॉईंट केलेले आहेत. जॉईनिंगमुळे त्याच्यामध्ये काय मिळते, स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट आहे हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द नेबरिंग चेन्स. ज्या दोन वेगवेगळ्या नेबरिंग चेन्स आहेत यांच्यामध्ये पण कसे पाहिजे तर एक वीक इंटरॅक्शन्स आहेत, ज्या वीक इंटरॅक्शनमुळे त्याच्यामध्ये काय होते, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, ज्याच्यामुळे त्यांना कोणत्या अजून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी पाहायला मिळते, जेणेकरून ते काय मोर टफर आहे ॲज कम्पेअर्ड टू द सेल मेम्ब्रेन. दोन्ही वाक्य कसे आहे, राईट आहेत. त्या ठिकाणी बोथ ए अँड बी इनकरेक्ट. ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, रॉंग. ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट, हे पण रॉंग. बोथ ए अँड बी आर करेक्ट. ऑप्शन डी काय आहे, करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, एन्झाईम ट्रिप्सिन इट इज सिक्रेटेड बाय द डिओडेनम. हा एन्झाईम कुठं सिक्रेट झालेला आहे, डिओडेनम मध्ये. डिओडेनम म्हणजे काय पाहिजे तर स्मॉल इंटेस्टाईनचा एन्झाईम आहे, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सिक्रेट झालाय. स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच किती पाहिलेलं तर अबो 9 आहे, लक्षात ठेवा. इंटेस्टाईन पीएच किती आहे, 9.2 टू 9.5 च्या आसपास काय पीएच आहेत. म्हणजे अशा पीएचला काय करणार आहेत, जे एन्झाईम्स काय करणार आहे, अबो 9 पीएचच्या वरती काय करणार आहेत, वर्क करणार आहेत. तो जर एन्झाईम जर स्टमचमध्ये असेल तर तो एन्झाईम 2 to 3 पीएचला काय करणार आहे, काम करणार आहे. तर त्यांनी काय विचारलं, सिक्रेट्स कुठं झालेलं आहे, डिओडेनम इज द मोस्ट ॲक्टिव्ह इन द ऑप्टिमम पीएच. तो कोणत्या ऑप्टिमम पीएचला ॲक्टिव्ह असेल तर 3 ॲसिडिक पीएच नसतो आपला, 9.5 काय राईट आन्सर आहे. 7 न्यूट्रल पीएच पण नाही आहे, आणि 5.5 पण कसं आहे, ॲसिडिक पीएच आहे. हे दोन्ही पीएच कसे आहेत पाहिले तर ॲसिडिक आहेत, एक न्यूट्रल आहे. तर आपलं स्मॉल इंटेस्टाईनचा पीएच काय पाहिलं तर आपण लार्जेस्ट पीएच आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. मग सिंपल ऑप्शन काय झालं, ऑप्शन बी 9.5. आता नेक्स्ट क्वेश्चन सिंपल विचारलं आहे, मिल्कमध्ये कोणत्या प्रकारची शुगर पाहायला मिळते. आपण पाहिले मिल्कमध्ये कोणती होती, लॅक्टोज. आपण 3 डायसॅकराइड्स पाहिले. माल्टोज कशी आहे, माल्ट शुगर आहे. सुक्रोज कशी आहे, केन शुगर आहे. ह्याच्यावरती पण क्वेश्चन पाहिलेत. लॅक्टोज कशी आहे, मिल्कमध्ये कोणती आहे, लॅक्टोज. कशापासून बनलेले आहे, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज मिळून काय मिळालेले आहे, लॅक्टोज. डायसॅकराइड लक्षात ठेवा. आणि ग्लायकोजन काय पाहिलं तर इट इज द ॲनिमल स्टोअर फूड आहे. 49 नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इज स्टोअर इन ॲनिमल बॉडी पर्टिक्युलरली इन द लिव्हर अँड मसल सेल्स. आता आपण स्टोअर फूडमध्ये कोण यूज करतो पाहिलं तर आपण आता सांगितलं की ग्लायकोजनला आपण ॲनिमल्स काय करतोय, स्टोअर फूड म्हणून यूज करतोय. ग्लुकोज आपण एनर्जी सोर्स म्हणून यूज करतोय, याला आपण स्टोअर करत नाहीत. ग्लायकोजनला आपण काय करतोय, स्टोअर फूड म्हणून यूज करतोय. स्टार्च काय पाहिलं तर हे प्लांट मधलं स्टोअर फूड मटेरियल आहे. तर फ्रुक्टोज काय बरोबर केलं तर इट इज द
फ्रूट शुगर आहे किंवा ही कशी पाहायला गेलं तर ही शुगर हनी शुगर म्हणून पण कन्सिडर केलं जाते किंवा फ्रूट शुगर म्हणून आपण त्याला काय करतोय कन्सिडर करतोय. लास्ट क्वेश्चन आहे मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर कॉम्बिनेशन ऑफ विच टाइप ऑफ कॉम्बिनेशन इज प्रेझेंट. कोणकोणते कॉम्बिनेशन पाहिले गेलं तर एन्झाइम मध्ये आपण पाहिले गेलं तर एक असतोय अपो एन्झाइम्स, एक असतोय प्रोस्थेटिक ग्रुप किंवा एक असतोय पाहिले गेलं तर तुमचा होलो एन्झाइम. प्लस ऍड झाल्यानंतर काय होतं एक कोएन्झाइम होते. पण एन्झाइम जर बऱ्यापैकी पाहिले गेलं तर हे कोएन्झाइमच्या फॉर्ममध्ये आपल्याला बऱ्यापैकी आपण पाहिलं तर फाउंड आउट होतात. पण त्या कोएन्झाइम बरोबर पाहिले गेलं तर हे जी की प्रोस्थेटिक ग्रुप जर अटॅच झाला तर आपण त्याला काय म्हणतोय अपो एन्झाइम्स. म्हणजे दोन्हीच्या फॉर्ममध्ये एन्झाइम्स जास्त प्रमाणात किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये पाहायला मिळतात. तर ऑप्शन कोणता पाहिजे तर ए कशात आहे कोएन्झाइम प्लस अपो एन्झाइम्स. होलो एन्झाइममध्ये मोस्ट कॉम्बिनेशन पाहिजे तर होलो एन्झाइम्समध्ये काय कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही. सगळे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत. को फॅक्टर्स एक्स्ट्रा बाउंड आहे. होलो एन्झाइम्स प्लस अपो एन्झाइम नाही तर काय कोएन्झाइम प्लस अपो एन्झाइम्स काय राईट आन्सर आहे. इट्स ऑल अबाउट द MCQ. त्याची तुम्ही काय करा अजून प्रॅक्टिस करा. अजून तुम्हाला MCQ कडून मिळाले त्याची प्रॅक्टिस करा आणि सॉल्व करा आणि दोन ऑप्शन कसे लिमिट करता येईल आणि इझिली कसे फाइंड आउट करता येईल त्याच्यावरती काय करा प्रॅक्टिस करा. थँक्यू.